तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या नातवंडांना, तुमच्या जे घरातली लोक आहेत त्यांना तुम्ही हे सांगणार नाहीत की मी किती चांगला अभ्यास केलो कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये मी किती चांगला अभ्यास करायचो, हे तुम्ही एक्सप्लेन करणार नाही त्यांना, हे तुम्ही त्यांना सांगणार नाही. तुम्ही काय सांगणार? आम्ही आमच्या कॉलेजमध्ये जे गॅदरिंग मध्ये पार्टिसिपेट केलं होतं, आम्ही आमच्या कॉलेजमध्ये जे फॅशन शो मध्ये पार्टिसिपेट केलं होतं, आम्ही जे वक्तृत्व स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं होतं, आम्ही जे आहे फॅशन शो मध्ये पार्टिसिपेट केलं होतं, आम्ही जे भाषण दिलं होतं, आम्ही डान्स केलं होतं, आम्ही ट्रिपवर गेलो होतो, याच गोष्टी तुम्ही खूपच सुंदररित्या यावर्षी दरवर्षीप्रमाणे सोलापूर विद्यापीठाच्या संयोजनाने म्हणजेच आपल्या स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या सौजन्याने जे आहे या ठिकाणी आपण ट्रेडिशनल डेच्या भव्य दिव्यच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो, ज्यामध्ये जे आहे पहिल्या हाफ मध्ये जे आहे आपण या ठिकाणी सायन्स डे ची जी आहे सुरुवात केली, ज्यामध्ये जे आहे आलेल्या सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार झाला. जे काही विद्यार्थ्यांनी आविष्कार स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा सुद्धा सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि अल्पोपहार सुद्धा संपन्न झालेले आहेत. तर मी सर्व विद्यार्थ्यांना हीच विनंती करतो की ज्या विद्यार्थ्यांचा अल्पोपहार संपन्न झालेला आहे ते लवकरात लवकर ऑडिटोरियम मध्ये यावे. तर कॉलेज लाईफ जी आहे ना ही खूप सुंदर असते, माहितीये का? मी सुद्धा 2 वेळा गॅप घेऊन परत एकदा कॉलेजमध्ये आलो. पहिल्या स्टार्टिंगला जे आहे माझं डिप्लोमा 2018 मध्ये संपन्न झालं, 2015 ते 2018 मध्ये. मग त्याच्यानंतर जे आहे 2 वर्ष जॉब केलो, मग परत जे आहे बीबीए ला ऍडमिशन घेतला 2020 मध्ये कॉलेज लाईफ एन्जॉय करण्यासाठी, कारण मला डिप्लोमाला एन्जॉयमेंट झालं नव्हतं तेवढं. मग बीबीए ला संगमेश्वरला ऍडमिशन घेतलं आणि त्या ठिकाणी एन्जॉयमेंट केला. मग परत जे आहे 2 वर्ष सेल्स आणि मार्केटिंगचं काम केलं पुण्यामध्ये जाऊन आणि परत जे आहे कॉलेज लाईफ एन्जॉय करण्यासाठी आपण जे आहे एमबीए साठी जे या ठिकाणी ऍडमिशन घेतलं. ऑडिटोरियम मध्ये सीटवर बसून बोलणं खूप सोपं आहे, इथं समोर येऊन जयघोषणा द्या मग मी तुम्हाला म्हणतो. बरे आहे ना? हा बरे नाहीत? हा मग तर कॉलेज लाईफ जे आहे ना हे दिवस तुम्हाला परत जे जगता येत नाहीत, हे लक्षात घ्या. काही विद्यार्थ्यांचं मी बघतो की फक्त जे आहे अभ्यासाकडेच त्यांचं लक्ष असते, काही पण इव्हेंट्स असू दे, कार्यक्रम असू दे, वेगवेगळे जे उपक्रम कॉलेज राबवते ते 11वी-12वी साठी असू दे, बॅचलर्स साठी असू दे, मास्टर्स साठी असू दे, त्या कार्यक्रमांमध्ये जे विद्यार्थी सहभागी होत नाहीत. तर माझं म्हणणं हेच आहे, आजच्या या एआयच्या काळामध्ये जे आहे तुम्हाला एज्युकेशन नॉलेज जे आहे सगळीकडे फ्रीमध्ये भेटू शकते, परंतु जे डिसिप्लिन, जे ज्ञान, जे एक्सपिरियन्स तुम्हाला कॉलेजमध्ये आल्यानंतर भेटतं ते एक्सपिरियन्स जे तुम्हाला परत कुठं सुद्धा बघायला भेटणार नाही. कारण हेच ते दिवस असतात, तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या नातवंडांना, तुमच्या जे घरातली लोक आहेत त्यांना तुम्ही हे सांगणार नाहीत की मी किती चांगला अभ्यास केलो कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये मी किती चांगला अभ्यास करायचो, हे तुम्ही एक्सप्लेन करणार नाही त्यांना, हे तुम्ही त्यांना सांगणार नाही. तुम्ही काय सांगणार? आम्ही आमच्या कॉलेजमध्ये जे आहे गॅदरिंग मध्ये पार्टिसिपेट केलं होतं, आम्ही आमच्या कॉलेजमध्ये जे फॅशन शो मध्ये पार्टिसिपेट केलं होतं, आम्ही जे वक्तृत्व स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं होतं, आम्ही जे आहे फॅशन शो मध्ये पार्टिसिपेट केलं होतं, आम्ही जे भाषण दिलं होतं, आम्ही डान्स केलं होतं, आम्ही ट्रिपवर गेलो होतो, याच गोष्टी तुम्ही सांगणार. तुम्ही काय सांगणार का बाबा मी लय अभ्यास करायचो, रात्रभर अभ्यास करायचो? हा तुम्ही पण अभ्यास करा नाही, तुम्ही फक्त तुमची चांगल्या आठवणी सांगणार. तुम्ही काय सांगणार? आम्ही एन्जॉय केलो, आम्ही विविध इव्हेंट्स मध्ये जे सहभागी झालो होतो, ट्रेडिशनल डे मध्ये सहभागी झालो होतो, आम्ही जे फील्ड ट्रिपवर गेलो होतो, हे सगळ्या गोष्टी तुम्ही सांगणार आहे. तर अभ्यास हे महत्वाचा आहेच, परंतु अभ्यासाबरोबर जे आहे हे सर्व उपक्रम सुद्धा खूप महत्वाचे आहेत. कारण आजच्या या धावत्या काळामध्ये जे आहे बर्नआउट नावाचा एक खूप मोठा विषय जे आहे आपल्याला पाहायला भेटत आहे. सर्वात मोठा विषय आजच्या कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये, तुम्ही इथं कॉलेजमध्येच नाही, जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगामध्ये जाल, जेव्हा तुम्ही नोकरी कराल, तेव्हा बर्नआउट नावाचा एक शब्द तुमच्या मनात येईल की एक्झॉस्ट होतो माणूस, रोज रोज तेच तेच रुटीन फॉलो करून, रोज तेच लेक्चर अटेंड करायचे, रोज जे त्याच बसने यायचं, त्याच बसने जायचं, रोज जे तेच काम करायचं, त्याच डेस्कटॉपवर बसायचं, त्याच लोकांशी भेटायचं. त्यामुळे माणूस काय होतो माहितीये का? बर्नआउट होतो. तर मोठमोठे कंपन्या जे एमएनसीज आहेत त्या कंपन्यांमध्ये सुद्धा जे असले छोटे छोटे इव्हेंट ऑर्गनाईज केले जातात, ट्रेडिशनल डे ऑर्गनाईज केला जातो, विविध जे डेकोरेशनचे कार्यक्रम ऑर्गनाईज केले जातात, विविध स्पर्धा ऑर्गनाईज केले जातात, ज्यामुळे जे आहे त्यांच्या एम्प्लॉईज मध्ये जे आहे
एक काय म्हणते ते चांगली भावना त्यांच्यामध्ये जे उजागर व्हायला पाहिजे, त्यांच्या जे कलागुणांना वाव भेटायला पाहिजे, त्यांचं मूड फ्रेश व्हायला पाहिजे, त्याकरिता जे आउटबाउंड नावाचे विविध कार्यक्रम जे ऑर्गनाईज करण्यात येतात. तर ते कशासाठी होते की तुमचं जे बर्नआउट झालेलं असते रोज रोज तेच काम करून, ते जे बर्नआउट होऊ नये, तुमच्यामध्ये जे पुन्हा तुमचं अभ्यासाकडे लक्ष लागायला पाहिजे, तुमचं पुन्हा जे आहे कामाकडे लक्ष लागायला पाहिजे, त्याकरिता जे ते विविध कार्यक्रम जे आहे ऑर्गनाईज करण्यात येतात. तर मी सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगू इच्छितो की अभ्यास करा, परंतु त्यासोबतच जे आहे असल्या इव्हेंटमध्ये पण सहभागी व्हा, ज्यामुळे जे आहे तुम्हाला एक रिफ्रेश व्हाल तुम्ही आणि परत एकदा जे अभ्यास करण्यासाठी तुमच्यामध्ये एक वेगळी भावना जे निर्माण होईल. नाहीतर तुम्ही फक्त अभ्यासच करत बसाल तर नंतर जे आहे तुम्हाला ते काय वाचले ते सुद्धा तुमच्या लक्षात राहणार नाही. तर असल्या इव्हेंटमध्ये सहभाग घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे, फक्त अभ्यास करणं गरजेचं नाहीये. कारण हेच दिवस आहेत जे पुढे तुम्ही तुमच्या आठवणीत येतील, हेच जे एक्सपिरियन्स आहेत जे तुम्ही पुढे तुमच्या मुलांना, तुमच्या घरच्या लोकांना जे सांगणार आहात. तर अजून एकदा मी हेच सांगू इच्छितो की ऑडिटोरियमच्या बाहेर जे विद्यार्थी आहेत ज्यांचा अल्पोपहार संपन्न झालेला आहे त्यांनी लवकरात लवकर ऑडिटोरियम मध्ये यावे, कारण आपल्याला कार्यक्रम या ठिकाणी सुरू करायचा आहे. तर मी माझे 2 शब्द संपू इच्छितो. माझं जर बोर वाटलं असेल तर सॉरी, परंतु मी सत्य परिस्थिती सांगितली या ठिकाणी की इव्हेंट मध्ये एन्जॉय करणं पण तेवढंच गरजेचं आहे जेवढं अभ्यास करणं गरजेचं आहे.